आता आपण बघू एरोबिक रेस्पिरेशन. काय बघायचं आपल्याला? एरोबिक रेस्पिरेशन. तर आता आपण बघितलं होतं रेस्पिरेशन किती मेथड्समध्ये असते, होत असते. तर दोन मेथड्समध्ये, एक असते एरोबिक आणि दुसरं असते अनारोबिक. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व आहे, त्यामध्ये ऑक्सिडेशन होते कशाचं? फूडचं. त्याला काय म्हणतो आपण? एरोबिक रेस्पिरेशन. तर एरोबिक रेस्पिरेशन काय आहे बघा. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल ग्लुकोज ऑकर इन 3 steps during the aerobic respiration. These are glycolysis, tricarboxylic acid cycle and electron transfer chain reaction. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन काय व्हायलं तर 3 स्टेप्समध्ये व्हायलं. किती स्टेप्समध्ये व्हायलं? 3 स्टेप्समध्ये. एक व्हायलं ग्लायकोलिसिसमध्ये, ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकलमध्ये आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये. किती स्टेप्स असतात ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होण्यासाठी? 3 स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. एक म्हणजे ग्लायकोलिसिस, दुसरी TCA सायकल आणि शेवटची इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. 3 स्टेप्समध्ये काय होईल? ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होईल आणि ग्लुकोजपासून आपल्याला काय भेटेल? एनर्जी भेटेल. तर सगळ्यात पहिले आपण बघू ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसच्या नंतर मी ग्लायकोलिसिसमध्ये जे काही होईल मी तिथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. आणि त्याच्यानंतर ग्लायकोलिसिसनंतर TCA सायकल सांगेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन सांगेल. जागा कमी असल्यामुळं मी एक स्टेप थोड्या वेळाने घेईल. सगळ्यात पहिली कोणती आहे? ग्लायकोलिसिस. एरोबिक रेस्पिरेशनमधली पहिली स्टेप्स कोणती असेल तर ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस काय बघा. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये काय व्हायलं? ग्लायकोलिसिस व्हायलं. कुठं व्हायलं? सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन ग्लायकोलिसिस. ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन कुठं व्हायलं? ग्लायकोलिसिसमध्ये व्हायलं. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 molecules ऑफ ईच ऑफ पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. म्हणजे ग्लायकोलिसिसच्या एंडमध्ये काय व्हायलं तयार? 2 मॉलिक्यूल, एक पायरुविक ॲसिड, 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे, 2 मॉलिक्यूल ATPचे, 2 NADH2चे आणि वॉटरचे फॉर्म व्हायले. मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड फॉर्म इन ग्लायकोलिसिस आर कन्वर्टेड इंटू मॉलिक्यूल ऑफ ॲसिटाइल कोएन्झाइम ए. जे पायरुविक ॲसिड तयार झाले, पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये व्हायलं? ॲसिटाइल कोएन्झाइम एमध्ये व्हायलं. पुढे काय व्हायलं? जेव्हा पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइममध्ये एमध्ये व्हायलं, तेव्हाच 2 molecules ऑफ NADH2 अँड 2 molecules ऑफ CO2 आर रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. बघा तुम्ही सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले बघा आपण रेस्पिरेशनमध्ये काय बघितलं होतं, एकदा मी कम्प्लिटली तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. सगळ्यात पहिले काय झालं बघा. आपण नाही का ऑक्सिजन घेतलं. काय घेतलं? ऑक्सिजन घेतलं. कुठून घेतलं? एअरमधून घेतलं, ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन कुठं गेलं? लंग्समध्ये गेलं. लंग्समधून कुठं गेलं? आपल्या ब्लडमध्ये गेलं. ब्लडमधून सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू हार्ट थ्रू कुठं गेलं? ते सेल्स आणि टिश्यूमध्ये गेलं. कुठं गेलं? सेल्स आणि टिश्यूमध्ये. कळलं इथपर्यंत? त्याच्यानंतर सेल्स आणि टिश्यूमध्ये गेल्यानंतर आता ही सेल आहे. या सेलमध्ये काय आहे? सायटोप्लाझम आहे. इथं न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया असं वेगवेगळे सेल ऑर्गॅनिज आहेत. इथं काय आलं तर ऑक्सिजन आलं. ऑक्सिजनसोबत कोण आहे? इथं ग्लुकोज पण आहे. इथं ग्लुकोज आहे आणि ऑक्सिजन पण आहे. आता या सायटोप्लाझममध्ये कुठं व्हायलं? हे सायटोप्लाझममध्ये. ही ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं व्हायली? प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये काय व्हायलं तर ग्लायकोलिसिस व्हायलं. एरोबिक रेस्पिरेशनमधली पहिली स्टेप व्हायली. कोणती? ग्लायकोलिसिस. याच्यामध्ये काय व्हायलं तर जे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, जे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे याचं काय व्हायलं? इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन ग्लायकोलिसिस. या ग्लुकोजचं काय व्हायलं? ऑक्सिडेशन व्हायलं. कुठं? सायटोप्लाझममध्ये. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 molecules ऑफ ईच ऑफ पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. म्हणजे जेव्हा नाही का ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायलं, काय व्हायलं? ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायलं तेव्हा काय तयार व्हायलं? 2 molecule पायरुविक ॲसिडचे, 2 molecule ATPचे, 2 molecule NADH2चे आणि 2 molecule H2Oचे तयार व्हायलेत. इकडे बघा. आता हे ऑक्सिजन घेऊत आपण, O2 प्लस ग्लुकोज. याचं काय व्हायलं? कुठं व्हायलं? सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये काय व्हायलं? ऑक्सिडेशन व्हायलं स्टेप बाय स्टेप. तेव्हा काय तयार व्हायलं बघा. आता ग्लायकोलिसिस काय व्हायलं? ग्लायकोलिसिस व्हायलं. कशाचं?
ग्लुकोजचं ऑक्सिडेशन म्हणून ग्लायकोलिसिस व्हायलं. त्या ग्लुकोजचं जे ऑक्सिडेशन व्हायलं स्टेप बाय स्टेप कुठं व्हायलं, सायटोप्लाझममध्ये व्हायलं. तर काय तयार व्हायलं, दोन मॉलिक्यूल कशाचे तयार व्हायले, पायरुविक ॲसिडचे. इथं लिहून टाकूत आपण दोन मॉलिक्यूल पायरुविक ॲसिड. दोन मॉलिक्यूल कशाचे तयार झाले, पायरुविक ॲसिडचे तयार झाले. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 मॉलिक्यूल ईच ऑफ पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. सोबत काय तयार झालं बघा. आता मी काय सांगितलं तुम्हाला, ATP NADH2 आणि वॉटर. हे प्रत्येकाचे किती मॉलिक्यूल तयार व्हायले, 2-2 तयार व्हायले. किती तयार व्हायले, 2-2. इकडे बघा, ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 मॉलिक्यूल ईच ऑफ पायरुविक ॲसिड. दोन मॉलिक्यूल आपण लिहिले. दोन मॉलिक्यूल कशाचे तयार झाले, पायरुविक ॲसिडचे तयार झाले. सोबत दोन मॉलिक्यूल कशाचे तयार झाले, दोन मॉलिक्यूल ATPचे तयार झाले, दोन मॉलिक्यूल NADH2 तयार झाले, दोन मॉलिक्यूल वॉटरचे तयार झाले. दोन मॉलिक्यूल ATPचे, NADH2चे आणि दोन मॉलिक्यूल वॉटरचे तयार झाले. कशामध्ये, ग्लायकोलिसिस. म्हणजे जेव्हा स्टेप बाय स्टेप काय व्हायलं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायलं. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन ग्लायकोलिसिस. कुठं व्हायलं, तर सायटोप्लाझममध्ये व्हायलं. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 मॉलिक्यूल ईच ऑफ पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. इथपर्यंत कळलं असेलच. कारण की दोन मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे, दोन मॉलिक्यूल ATPचे, NADH2चे आणि वॉटरचे तयार झाले. हेच पॉईंट आहे तिसरा. काय अवघड आहे का, काही नाही. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 मॉलिक्यूल ईच ऑफ पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. त्याच्यानंतर काय सांगते बघा, चौथा पॉईंट. मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड आर फॉर्म इन ग्लायकोलिसिस आर कन्वर्टेड इंटू मॉलिक्यूल ऑफ ॲसिटाइल कोएन्झाइम A. म्हणजे आता आपण हे काय, हे जे पायरुविक ॲसिड आहे, या पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये व्हायलं, तर ॲसिटाइल कोएन्झाइम A मध्ये व्हायलं. कशामध्ये व्हायलं, ॲसिटाइल कोएन्झाइम A. 2 इकडे बघा, मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड फॉर्म इन ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसमध्ये काय तयार झालं, पायरुविक ॲसिड तयार झालं. आर कन्वर्टेड इंटू मॉलिक्यूल ऑफ ॲसिटाइल कोएन्झाइम A. याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, ॲसिटाइल कोएन्झाइम A मध्ये झालं. त्याच्यानंतर 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 अँड 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 आर रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. ही जी प्रोसेस व्हायली पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइममध्ये, तेव्हा काय तयार झालं, जो 2 मॉलिक्यूल NADH2चे आणि 2 मॉलिक्यूल CO2चे हे काय झाले, रिलीज झाले. ते काय लिहायला लागलं आपल्याला इथं, 2 NADH2 आणि 2 CO2 हे काय झाले, रिलीज झाले. काय झाले, रिलीज झाले. आता बघा, पहिला पॉईंट काय सांगते, प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये काय झालं, ग्लायकोलिसिस ऑकर झालं. कुठं झालं, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय आहे, तर सेलचं फ्लुइड, सेलमधलं जे लिक्विड असते त्या पार्टला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो. तिथं काय झालं, ग्लायकोलिसिस झालं. त्या ग्लायकोलिसिसमध्ये काय झालं, अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन ग्लायकोलिसिस. ग्लुकोजचं काय झालं, स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन झालं. कशामध्ये, ग्लायकोलिसिसमध्ये. आणि काय तयार झालं, ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 मॉलिक्यूल ईच ऑफ पायरुविक ॲसिड. 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे तयार झाले. तसंच 2 मॉलिक्यूल ATPचे तयार झाले, 2 मॉलिक्यूल NADH2चे तयार झाले आणि 2 मॉलिक्यूल H2Oचे तयार झाले, म्हणजे वॉटरचे तयार झाले. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय सांगते, पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम A मध्ये होईल. आणि ही जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा काय होईल, 2 मॉलिक्यूल NADH2चे आणि 2 मॉलिक्यूल CO2चे काय होतील, रिलीज होतील. इथं झालं का कंप्लीट ऑक्सिडेशन, ग्लुकोजचं नाही झालं. याच्यानंतरची स्टेप कोणती आहे, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, त्याला आपण म्हणतो TCA सायकल. आणि त्याच्यानंतर काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात घ्या तुम्ही, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार झालं, 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे तयार झाले आणि पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम A मध्ये झालं. आणि सोबत कोणकोणते बाय प्रोडक्ट तयार झाले बघायचं, 2 ATP, 2 NADH2, 2 H2O. त्यानंतर 2 NADH2 आणि 2 CO2 इतके मॉलिक्यूल्स तयार झाले. आणि आता आपल्या प्रोडक्ट कोणता शेवटचा, ॲसिटाइल कोएन्झाइम A. आता ॲसिटाइल कोएन्झाइम Aचं फर्दर काय होईल, TCA सायकलमध्ये त्याचा रोल राहील. आता मी इथं TCA सायकल लिहिल आणि तुम्हाला ॲसिटाइल कोएन्झाइमच्या पुढे काय होईल फर्दर ते सांगा. त्यानंतर मी एकदा तिन्ही पण सायकल, ग्लायकोलिसिस, TCA आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन एका बोर्डवर समजावून सांगा.